नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण एन्व्हायरमेंटच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. पर्यावरण ही आज काळाची गरज बनत चाललेली आहे आणि आज सगळीकडेच पर्यावरण संवर्धन करणं हे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरण म्हणजे नेमकं काय आणि पर्यावरण संवर्धनाची गरज आपल्याला का भासते, तर या संदर्भात आपण थोडीशी त्याची पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत. पर्यावरणाच्या संदर्भात ज्यावेळेस आपण पाहतो किंवा जे पर्यावरण संवर्धन आपण करतो त्याचे जे वेगवेगळे पर्यावरण संवर्धनाचे कायदे आहेत, सरकारकडून किंवा जे कायदे निर्माण केलेले आहेत, तर या कायद्याची स्थापना किंवा यांचं वर्ष जर आपण पाहिलं तर ते जवळपास 1960 किंवा 1970च्या नंतर भारतामध्ये बरेचसे पर्यावरणाचे कायदे हे 1960-70च्या नंतर तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग याच्या आधी पर्यावरण नव्हतं का, किंवा याच्या आधी माणसांना पर्यावरणाची काळजी नव्हती का? ज्यावेळेस आपण याच्या इतिहासामध्ये जाऊ की पर्यावरणाविषयी अवेअरनेस माणसाला केव्हा झाला किंवा संपूर्ण जगासमोर पर्यावरणाचं संवर्धन करायचं आहे हे केव्हा लक्षात आलं, तर त्या संदर्भात ज्यावेळेस आपण पार्श्वभूमी पाहतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने पर्यावरणाची जी हानी होते किंवा पर्यावरणाचं जे काही नुकसान होत आहे त्याच्या मागची ज्यावेळेस आपण कारणं पाहतो त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं आहेत. पर्यावरणाची जी अवनती होते त्यामध्ये प्रदूषण हे एक मोठं कारण आहे, त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग हे एक मोठं कारण आहे, त्यानंतर क्लायमेट चेंज असेल. तर अशी वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे पर्यावरणाची अवनती होते किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. त्यामुळे ह्या कारणाचा शोध घेत असताना प्रदूषण, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण आहेत, ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा क्लायमेट चेंज असेल, त्याची कारणं शोधत असताना ग्लोबल वॉर्मिंग जी घडून येते ती ग्रीन हाऊस गॅसेसमुळे, ज्याला आपण मराठीमध्ये हरितगृह वायू म्हणतो. या ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये सर्वात महत्वाची जी भूमिका आहे ती कार्बन डायऑक्साईडची आहे. त्यानंतर पोल्युशनमध्ये वायू प्रदूषण ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस वायू प्रदूषण जे आहे ते ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही कार्बन डायऑक्साईडची आहे. मग हा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे, या कार्बन डायऑक्साईड वायू उत्सर्जनाची जी सुरुवात आहे ती खऱ्या अर्थाने औद्योगिक क्रांती ज्यावेळेस झाली, औद्योगिक क्रांतीच्या नंतर मोठ्या प्रमाणावर जीवाश्म इंधनांचा वापर करण्यात येऊ लागला. आणि या जीवाश्म इंधनांचा वापर करत असताना किंवा दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल, नैसर्गिक वायू असेल, यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येऊ लागला. आणि 1850 पासून किंवा औद्योगिक क्रांती झाल्यानंतर जवळपास 100 वर्ष हे आपण पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आलेलो आहे, पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर आपण हानी करत आलेलो आहे. त्याच्यानंतर म्हणजे 1950च्या नंतर जे पर्यावरणाच्या संदर्भात अवेअरनेस निर्माण होण्यामागचं कारण किंवा जे काही कारण आहे, तसं तर याच्या आधी पर्यावरणाच्या संदर्भात संवर्धनाचे बरेचसे उपाययोजना करण्यात आलेले आहेत. मग ते आपल्या भारतामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेलेले आहेत. या राजे महाराजांकडून पर्यावरणाचं संवर्धन याच्या आधीही केलेले आपण इतिहासामध्ये जर गेलात तर तिथं तुम्हाला असे काही पुरावे सापडतील की भारतामधले काही राजे महाराजे हे पर्यावरणाचं संवर्धन करत आलेले आहेत. आणि त्यानंतरचा जो काही कालावधी आहे की जगासमोर पर्यावरणाचं अवेअरनेस नेमकं कोणत्या वर्षी आला, तर ते वर्ष होतं 1970. 1970च्या आधी USA मध्ये रिचल कार्सन नावाची एक महिला, जिनं एक पुस्तक लिहिलं सायलेंट स्प्रिंग नावाचं. सायलेंट स्प्रिंग ज्याचा अर्थ असा होतो की शांत वसंत. आता सायलेंट स्प्रिंग किंवा वसंत ऋतू जो आहे, म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये जेवढे काही देश आहेत त्या देशांमध्ये वसंत ऋतू हा साधारणतः मार्च ते जूनच्या दरम्यान असतो. आणि या मार्च ते जूनच्या दरम्यान हा जो वसंत ऋतू आहे, या कालावधीमध्ये झाडांना नवीन पालवी फुटायला लागते आणि ध्रुवीय प्रदेशाकडे असणारे जे काही देश आहेत त्या देशामध्ये असणारा बर्फ वितळायला लागतो आणि झाडावरती असणारा बर्फ वितळून तो नाहीसा व्हायला लागतो. झाडांना नवीन पालवी फुटायला लागते, फुलं यायला लागतात. आणि हा सगळ्या निसर्गामध्ये होणारा जो काही बदल आहे त्याच्यामुळे जे पक्षी आहेत ते पक्षी हे नवीन फुटलेली पालवी किंवा नवीन आलेली फुलं याच्यावरती बागडायला लागतात.
आणि या वसंत ऋतूमध्ये किंवा या वसंत ऋतूमध्ये जे काही निसर्गामध्ये चेंजेस होतात किंवा बदल होतात, तर या कालावधीमध्ये USA मध्ये जवळपास 1960 ते 70च्या दरम्यानचा जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये रिचल कार्सननी जे काही USA मध्ये त्यांना अनुभवायला भेटलं की शेतीवरती किंवा जी शेती केली जाते USA मध्ये, त्या शेतीवरती जे काही कीटकनाशकं फवारली जात आहेत, त्या कीटकनाशकांमुळे मोठ्या प्रमाणावर पक्षी मरतायत आणि पक्ष्यांचं प्रमाण कमी होतंय. आणि ज्या वसंत ऋतूमध्ये खऱ्या अर्थाने पक्ष्यांचा किलबिलाट असायला पाहिजे किंवा जिथं पक्षी बागडायला पाहिजेत, पक्ष्यांची संख्या कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत नव्हता. त्यामुळे रिचल कार्सन यांनी सायलेंट स्प्रिंग नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकाचा खप एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला. मोठ्या संख्येनं हे पुस्तक विकलं गेलं, कारण विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेस काही मोबाईल नव्हते. त्यावेळेस आज सध्या आपण पाहतोय की सगळ्यांकडे आज अँड्रॉइड मोबाईल आहे. सोशल मीडियावरती आपल्याला अनेक न्यूज पाहायला मिळतात. परंतु तो कालावधी असा होता की त्या कालावधीमध्ये कुणाकडेही मोबाईल नव्हते किंवा सोशल मीडिया जसं आज आपण वापरतोय तसं काहीच त्यावेळेस नव्हतं. त्यामुळे त्या कालावधीमध्ये रिचल कार्सन यांनी लिहिलेलं सायलेंट स्प्रिंग नावाचं पुस्तक मोठ्या प्रमाणावर त्याची विक्री झाली. संपूर्ण जगामध्ये हे पुस्तक विकलं गेलं आणि लोकांना खऱ्या अर्थाने आपण पर्यावरणाचं काय नुकसान करतोय किंवा पर्यावरणाला आपण काय हानी पोहोचतोय हे सगळ्या जगाच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर हळूहळू 1970 साली 1970ला USA मध्ये मोठ्या संख्येने लोक रस्त्यावरती आली आणि पर्यावरणाचं संवर्धन करायचंय किंवा निसर्गाचं संवर्धन करायचंय या उद्देशाने सगळी लोक रस्त्यावरती आली. आणि तेव्हापासून म्हणजे या रिचल कार्सन या महिलेनं संपूर्ण जगाचं लक्ष पर्यावरणाकडे वेधून घेतलं. आणि त्याच्यानंतर अनेक देशामध्ये 1970च्या नंतरचा जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये अनेक देशांनी पर्यावरणाला थोडंसं गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे अनेक देशामध्ये 1970च्या नंतर पर्यावरणाविषयी अनेक कायदे तयार करण्यात आले. त्यानंतरचा कालावधी म्हणजे आपल्या भारतामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात खऱ्या अर्थाने पर्यावरण संरक्षण कायदा जो आहे, तर आपल्या भारतामध्ये 1986 साली या पर्यावरण संरक्षण कायद्याला सुरुवात करण्यात आली. आता याच्या आधी म्हणजे 1986 फार काही जुना कालावधी नाहीये. त्याच्या आधी सुद्धा पर्यावरणाची हानी होत आलेली आहे. असं नाही की 1984 पासूनच पर्यावरणाची हानी होती आणि तिथूनच भारत सरकारने हे 1986 पासूनच पर्यावरणाची हानी होती आणि तिथूनच भारत सरकारने त्या ठिकाणी हा कायदा सुरू केला. 1986लाच पर्यावरण संरक्षण कायदा आणण्यामागचा उद्देश जो होता तो म्हणजे 1984 साली भारतामध्ये घडलेली घटना. 1984ला भारतामध्ये भोपाळ दुर्घटना घडून आली आणि तिथून खऱ्या अर्थाने सरकारला जाग आली. आणि या उद्योगधंद्यामुळे पर्यावरणाचं किती नुकसान होऊ शकतं, माणसाचं तर नुकसान होणारच आहे. कारण आपल्याला माहिती असेल की भोपाळ दुर्घटनेमध्ये जवळपास 15,000 लोक मृत्युमुखी पडले. फक्त लोकच मृत्युमुखी पडले नाहीत, तर तिथं असणारा जो आजूबाजूचा परिसर आहे किंवा तिथं असणारं जे आजूबाजूचं पर्यावरण आहे, त्या पर्यावरणामध्ये असणारे इतर सजीव जे आहेत त्याचा परिणाम पक्ष्यावरती झाला. त्याचा परिणाम आजूबाजूला असणारे जे पशु आहेत त्या पशूंवरती झाला. ज्या पद्धतीनं माणसांवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो, तसाच घातक परिणाम इतर पक्ष्यांवरती, पशुवरती, पर्यावरणावरती झाला. आणि त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थाने सरकारला जाग आली की हे जे उद्योगधंदे आहेत किंवा जे आपण विकासाच्या मागे धावतोय, विकासाच्या मागे धावत असताना जे घातक रसायनं आपण वापरतोय, या घातक रसायनामध्ये जर काही दुर्घटना झाली तर त्याचा परिणाम सजीवांवरती काय होऊ शकतो किंवा इतर पर्यावरणावरती काय होऊ शकतो हे भारत सरकारच्या लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे तिथून पुढे 1984ची घटना घडल्यानंतर 1986ला हा पर्यावरण संरक्षण कायदा तयार करण्यात आला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की जेव्हा औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांती होऊन जवळपास 100 वर्ष उलटली. या 100 वर्षामध्ये आपण जमिनीमधून आतमधून जे जीवाश्म काढलेले आहेत ते जमिनीमधून काढून आपण मोठ्या प्रमाणावर जाळतोय.
आणि जाळून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पोल्युशन करतोय, कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये आपण रिलीज करतोय, ज्याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंग, ज्याचा परिणाम क्लायमेट चेंज, त्याच्यामुळे हे जे एन्व्हायरमेंट आहे किंवा जे पर्यावरण आहे ते आपल्याला कुठेतरी टिकवलं पाहिजे, त्याचं संतुलन आपल्याला केलं पाहिजे. त्याच्यामुळे बरेचसे जे कायदे आहेत ते कायदे आपल्याला या मधल्या 30-40 वर्षामध्ये तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे असं काही नाहीये की पर्यावरणाचं नुकसान हे 30-40 वर्षामध्येच होते, त्याच्या आधी सुद्धा होत आलेलं आहे. परंतु रिचल कार्सन सारख्या काही व्यक्तींनी हे पर्यावरण किती महत्वाचं आहे याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष वेधलं आणि तिथून मग पर्यावरण संवर्धन जे आहे हे प्रत्येक आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये आलं. जे उद्योगधंदे स्थापन करतायत त्यांना सुद्धा काही त्या स्थानिक देशांनी किंवा स्थानिक सरकारने लिमिटेशन घालून दिले, कारण कुठेही उद्योग स्थापन करताना त्यांना कुठे ना कुठे पर्यावरण लक्षात घ्यावं लागतं. आज आपल्या सगळ्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा आपल्या शिक्षणामध्ये प्रत्येक ठिकाणी आज आपल्याला पर्यावरण कंपल्सरी आहे. मग हे सगळं कंपल्सरी करण्यामागचं कारण एवढंच आहे की आपण कुठेतरी पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे. आता पर्यावरणाचं संवर्धन कशासाठी करायचं याच्याविषयी आपण थोडंसं बोलूयात. पर्यावरण संवर्धन का करायचं, पर्यावरण का वाचवून ठेवायचं? कारण विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की पृथ्वीवरती सजीवांची उत्क्रांती तुम्ही ऐकली असेल. तुम्हाला हे पण माहिती असेल की आपल्या आधी डायनासोर नावाचा एक सजीव होता जो आकाराने खूप मोठा होता. आता जो काही डायनासोर आहे तर तो आज नामशेष झालेला आहे, त्याचं अस्तित्व आज नाहीये. त्याचं कारण आपण सांगतो की हवामान बदललं, म्हणजे क्लायमेट चेंज झालं, वातावरण बदललं किंवा त्यावेळेसचं हवामान बदललं आणि ते डायनासोरला सहन झालं नाही. डायनासोरला सहन झालं नाही म्हणून डायनासोर नामशेष झाले. मग विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं विचार करा की हे जर हवामान स्टेबल राहिलं, आता थोडंसं मी एक उदाहरण देतो की थोडं वातावरण जर बदललं तर आपल्याला शिंका यायला लागतात, आपल्याला सर्दी होते. थोडंसं म्हणजे पावसाळ्यामधून हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण यायला लागतो त्यावेळेस वातावरण थोडंसं बदललं, ढगाळ वातावरण आलं तर आपल्याला लगेच शिंका यायला लागतात, सर्दी व्हायला लागते. मग विद्यार्थी मित्रांनो, वातावरण जर थोडं बदललं तर आपल्या शरीरामध्ये एवढे बदल होतात. मग कल्पना करा, जर पूर्ण हवामानच बदललं, हे सगळं ऋतुचक्रच बदललं, तर माणसाची प्रजात जी आहे ती कदाचित नष्ट होऊ शकते. मग पर्यावरणाचं संवर्धन का करायचंय? पर्यावरणाचं संवर्धन याच्यासाठी करायचंय की सध्याचं जे हवामान आहे ते तसंच स्टेबल राहिलं पाहिजे. हवामान जर स्टेबल राहिलं तर मानव प्रजात ही स्थिर राहील, मानव प्रजात जास्त कालावधीपर्यंत टिकून राहील. आणि जर क्लायमेट चेंज झालं किंवा हवामान जर बदलत गेलं तर विद्यार्थी मित्रांनो, आपली मानवी प्रजात जी आहे ती नामशेष होऊ शकते. मग कदाचित पुढे जे काय हवामान तयार होईल त्या हवामानामध्ये तग धरणारे काही सजीव निर्माण होतील आणि हे जे सजीव आहेत हे सजीव कदाचित मग जमीन खोदत असताना आपल्या माणसाचे सांगाडे सापडतील आणि जसं आज आपण डायनासोरचा अभ्यास करतोय तसं पुढली प्रजात ही माणसाचा अभ्यास करू शकते. त्याच्यामुळे आपल्याला क्लायमेट चेंज होऊ द्यायचं नाहीये, हवामान बदल होऊ द्यायचं नाही. हवामान बदल जर होऊ द्यायचा नसेल तर पर्यावरणाचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला पर्यावरण संवर्धन होताना दिसतंय किंवा ते लोकांमध्ये अवेअरनेस आणणं गरजेचं आहे. मग ते उद्योगधंद्यामधून असेल, शिक्षणामधून असेल, प्रत्येक गोष्टीमधून त्या ठिकाणी पर्यावरण संवर्धन आपल्याला करावं लागेल. त्याच्यामुळे इथून पुढे आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करणं गरजेचं आहे. तर म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये एन्व्हायरमेंट हा एक सब्जेक्ट आहे. त्या सब्जेक्टमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळे घटक आहेत. जसं पारिस्थितिकी आहे, परिसंस्था आहे आणि पर्यावरण आहे. आता शेवटी पर्यावरण, परिसंस्था आणि पारिस्थितिकी याचा मी अर्थ सांगतो. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा असणारा जो परिसर आहे त्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला आपण पर्यावरण म्हणतो, ज्याला एन्व्हायरमेंट म्हटलं जातं. आणि दुसरं पारिस्थितिकी म्हणजे आपल्या सभोवताली असणाऱ्या परिसरामध्ये जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये चालणारी जी परस्पर क्रिया आहे त्याचा अभ्यास करणं म्हणजे पारिस्थितिकी. आणि परिसंस्था म्हणजे काय की एका विशिष्ट प्रदेशामध्ये या जैविक आणि अजैविक घटकांचा ज्यावेळेस परस्पर क्रिया चालतात
त्या विशिष्ट प्रदेशापुरताच अभ्यास करणं म्हणजे परिसंस्था होय. तर हा 3 घटकांमधला फरक आहे. पर्यावरण, पारिस्थितिकी आणि परिसंस्था, ज्याला इंग्लिशमध्ये एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी आणि इकोसिस्टीम म्हटलं जातं, किंवा यालाच 3 E's म्हटलं जातं. तर या एन्व्हायरमेंट मधला, इकॉलॉजी मधला आणि इकोसिस्टीम मधला हा बेसिक फरक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे पर्यावरण हा जो विषय आहे तो स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा खूप महत्वाचा आहे. राज्यसेवा असेल, लोकसेवा असेल, तर या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये पर्यावरण हा खूप महत्वाचा आहे. कारण पर्यावरण जर वाचलं तर मानवी प्रजात ही वाचेल.